देशातला शेतकरी खऱ्या अर्थानं संपन्न व्हायचा असेल तर इंधन आणि ऊर्जा निर्मितीकडे वळावंच लागेल, असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केलेलं आहे। पुण्यातल्या SILC तर्फे आयोजित कृषी ज्ञान सोहळ्यामध्ये ते बोलत होते। ग्रामीण भागामध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याचं रूपांतर संपत्तीत व्हायला हवं अशी अपेक्षाही गडकरींनी व्यक्त केली आहे। सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर अर्थात SILC तर्फे पुण्यात कृषी ज्ञान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। त्याचं उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं। अपारंपरिक ऊर्जा निर्मितीबाबत गडकरी गेली काही वर्ष आग्रही आहेत। या सोहळ्याच्या निमित्तानं मी शिकण्यासाठी आलोय असं स्पष्ट करत गडकरींनी इंधन आणि ऊर्जा निर्मितीवर भर दिला। जनावर जे खात नाही तो जो बायोमास आहे तो डायजेस्टर मध्ये टाकायचा आणि बायोडायजेस्टर मधून मिथेन तयार करायचा आणि मिथेन मधून CO2 अलग करायचा आणि CO2 नंतर बायो CNG असेल त्या बायो CNG वर बसेस चालवायच्या। थोडंसं मी अनेक वर्षात काम करतो, हे सगळ्यात मोठं स्पेक्ट्रम। माझी विनंती आपल्याला की तुम्ही हे उचलायचं, कारण आपल्या देशात 6 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट हे पेट्रोल, डिझेल आणि गॅस आहे। and diversification of agriculture towards energy and power sector याच्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे। हे गहू तांदूळाचं किती उत्पन्न काढलं तरी ग्लोबल मार्केट लक्षात घेता याच्यावर चांगल्या किमती मिळणं जवळपास कठीण आहे। पण आपण जर पेट्रोल, डिझेल आणि गॅसचं सोल्युशन बघितलं तर हे नक्की होऊ शकतं। या उपक्रमांसंदर्भातली माहिती अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिली। शेतकऱ्यांचे प्रश्न मुळापासून संपवणं आवश्यक आहे। त्यासाठी ॲग्रोवन, सकाळ रिलीफ फंड, तनिष्का, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन, पेमांडू या माध्यमातून सकाळ माध्यम समूहाचे प्रयत्न सुरू आहेत। या कार्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं। सकाळ हे पुढाकार घेतं, लोकांचं सहकार्य घेतं, त्यांना काम करायला प्रेरित करतं, मार्गदर्शन करतं आणि त्यांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतं। आपले प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करा, मग सरकारी मदत मिळते, इतर गोष्टींची मदत मिळते, हा आमचा अनुभव आहे। ॲग्रिकल्चर करता आमच्याकडे पूर्ण स्कीम तयार आहे। स्किल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी उत्तम स्कीम आहे ती शेतीसाठी कशी लागू करता येईल याचं कम्प्लीट ब्लूप्रिंट सकाळी तयार केलेलं आहे। एक ते बारामतीमध्ये दिलेलं आहे, एक मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। ज्यांना ह्या गोष्टींमध्ये काम करायची इच्छा आहे त्याला सकाळ मार्गदर्शन करू शकेल आणि त्यात थोडासा आम्हाला अनुभव पण आहे। सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर हे स्पेशालिटी स्किल्स डोमेनमध्ये काम करण्यासाठी याची स्थापना झालेली आहे। ॲग्रिकल्चर हा एक स्पेस आहे जिथे आपण काम करतोय। दुसरा स्पेस जिथे आपण खूप मोठं काम करायचा प्रयत्न करतोय तो आहे बिझनेस डोमेन। तिसरा एरिया जिथे आपण कोर्सेस लॉन्च केले आहेत ते आहे वॉटर आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट। या एरियामध्ये सुद्धा अनेक कोर्सेस अँड प्रोग्राम्स आपण लॉन्च केलेले आहेत। आणि चौथा एरिया, कारण आम्ही मीडिया कंपनी आहोत, सो इन द मीडिया स्पेस ऑल्सो वी स्टार्टेड सर्टन कोर्सेस अँड प्रोग्राम्स। ग्रामीण भागाचा विकास झाला आणि शेतकऱ्यांची खरेदी क्षमता वाढली तरच देशाचा विकास शक्य आहे असंही गडकरींनी नमूद केलं। सकाळच्या माध्यमातून सुरू असलेल्या कौशल्य विकसनांचंही गडकरींनी कौतुक केलं। कुठेतरी छोटे छोटे प्रयोग यशस्वी झालेले आहेत, ते जर 100,000 शेतकऱ्यांना माहिती होतील तर त्यातून त्यांचं स्किल डेव्हलप होऊ शकतं। आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या देशात ग्रामीण भागात जर गरज असेल तर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान आणि जो प्रोफेशनल एक्सपर्टाइज आहे, अनुभव आहे, या चारही गोष्टींचं रूपांतर, कन्व्हर्शन ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, नॉलेज विथ एक्सपिरियन्स, कन्व्हर्शन ऑफ नॉलेज विथ एक्सपिरियन्स इनटू वेल्थ, ही खरी आज ग्रामीण क्षेत्रातली सगळ्यात मोठी आवश्यकता आहे। कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये 2 दिवस हा ज्ञानाचा सोहळा चालणार आहे। त्यासाठी राज्यभरातून अनेक शेतकरी उपस्थित आहेत। वर्षभरात जवळपास 1800 शेतकऱ्यांनी SILC मधून प्रशिक्षण घेतलंय। त्यांच्या ज्ञानवर्धनाचा उद्देश या सोहळ्यामागे आहे। उद्घाटनावेळी झालेल्या कार्यक्रमात नेटाफिम इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणधीर चव्हाण आणि पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते। नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक, तर सह्याद्री इंडस्ट्रीज नॉलेज पार्टनर आणि द लावल हे सिल्वर पार्टनर आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम TV।